हरिओम. आज शुक्रवार 14 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. प्रपंच भगवंताचा आहे असं जाणून करावा. ऐकूया. हे जे सर्व जग दिसतं त्याला कोणीतरी नियंता आहे असं तुम्हाला वाटतं का? एखाद्या नास्तिकाला विचारलं की हे जग कोणी निर्माण केलं तर तो काय सांगेल? तर पंचभौतिक तत्वापासूनच याची उत्पत्ती झाली, पण ही तत्व कोणी निर्माण केली? त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही. पण जे कळत नाही त्याला सुद्धा कोणीतरी करता असलंच पाहिजे. म्हणून देव नाही हे कोणालाही म्हणता येणार नाही. जिथे सध्या वस्ती नाही तिथेही मंदिरं बांधलेली आपण पाहतो, आणि ते कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजलं नाही तरी ज्या अर्थी ती आहे त्या अर्थी त्यांना कोणीतरी बांधणारा आहेच. म्हणून काय की जगाचा कुणीतरी करता हा असलाच पाहिजे. तो कोण आहे हे आपल्याला समजत नाही इतकंच. आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुलं खेळ थाटतात आणि खेळामध्ये लग्न लावतात, त्यांचं सर्व सोहळा करतात, बाहुलीचे सर्व संस्कार ते करतात आणि त्यांच्या खेळात बाळपण होतं, मुलं होतात, सर्व काही करतात. पण त्यांना कोणी घरात हाक मारली म्हणजे मग खेळ टाकून तशीच धावत जातात. त्यावेळेला मूल तिथे रडेल वगैरे काळजी त्यांना वाटत नाही. असंच आपण संसारात वागावं. जर सर्वच देवाने केलं आहे तर त्याचे पालनही तोच करतो आणि संहारही तोच करणारा. तर मग आपल्याला तरी त्याने दिलेल्या संसारात काही बरं वाईट झालं म्हणून सुख दुःख मानण्याचा काय अधिकार आहे? समजा आपण एक घर भाड्याने घेतलंय, त्याचे आपण बरेच वर्ष भाडे भरतोय. पुढे जर आपण ते घर माझंच आहे असं म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल का? तो काहीही उपायाने आपल्याला घरातून काढून लावेल की नाही? तसंच आपल्या प्रपंचात झालंय. जो प्रपंच आपल्याला भाड्याने त्याने दिलाय तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो, परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणं हे शक्य असताना आपण तो आपला म्हणून कसं म्हणावं? तर तो त्याचा आहे असं समजून वागावं. आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी. म्हणजे संसारात सुख दुःख बाधत नाहीत. आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसं चालेल याची काळजी करू नका. भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखे झालं तर तर वाईट काय त्याच्यामध्ये? बरं, तसं न झालं तर प्रपंच चालूच आहे. प्रपंचात नुसतं रडत बसण्यापेक्षा आनंदाने रामनामात राहूया. सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा. मन खास चिंतारहित होईल, पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल. हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे. प्रपंच ज्याचा आहे त्यास तो देऊन टाकून आपण मोकळं व्हावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.